आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे भर दुपारी बिबट्याच्या जोडीने दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात पाणी भरत असताना एका तरुणासमोर अचानक 2 बिबटे उभे राहिल्याची धक्कादायक घटना घडली. जीव वाचवण्यासाठी त्या तरुणाला झाडावर चढून बसावे लागले. खंडूनाथ लोंढे यांच्या शेतात ठाकर समाजातील रोहित पारधी हा तरुण बाजरीच्या पिकाला पाणी भरत होता. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पाणी भरत असताना अचानक शेजारील ऊसाच्या शेताच्या बांधावर 2 बिबटे उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अचानक समोर बिबट्याची जोडी दिसल्याने रोहित पारधी घाबरून गेला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने तात्काळ जवळ असलेल्या लिंबाच्या झाडावर चढ घेतला. काही वेळ बिबटे त्याच्याकडे पाहत उभे राहिल्याने त्याची भीती अधिकच वाढली. या दरम्यान रोहित पारधी यांनी मोबाईलद्वारे शेतमालक खंडू लोंढे यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच खंडू लोंढे हे हातात काठी घेत मोठ्याने आवाज करत शेताच्या दिशेने धावले. त्यांनी नंतर शेतकऱ्यांनाही याबाबत माहिती दिली. शेतकरी घटनास्थळी पोहोचतानाच काही वेळाने बिबट्याने ऊसाच्या शेतात धूम ठोकली. त्यानंतर रोहित पारधी हा झाडावरून खाली उतरला. जारकरवाडी परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिकांनी म्हणणे आहे. मात्र भर दिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पारधी तू काय करतो तिथं? पाणी भरत होतो कशाला? बाजरीला. मग तुला बाजरी भरताना काय तुला पाण्यास काय आलं तुला? बिबट्या किती होते? 2. कुठून आले ते? त्या कालच्या ऊसात मारलं आणि बांधलं. आल्यानंतर कुठं बसले? काय केलं तुला? मी झाडा चढलो होतो. कशासाठी? घाबरलो होतो ना जास्त. घाबरला जास्त? हा. आणि मग गेले कुठं ते? वरच्या ऊसात गेल्यात. आणि इथं किती वेळ थांबले होते असे? थोडा वेळच होते. मग तू थांबलो, मग काय केलं तू? तुम्हाला फोन केलता. माझं नाव सांग. काय काय माझं नाव काय? खंडू लोंढे. खंडू लोंढे. यांना मालकाला फोन केला? मालकाला फोन केलता. हा. मग ते आले. आणि मग वरच्या ऊसात गेली.